काय म्हणायचं या भानूला? अजून आली नाही. पैस दम धरा की येतेलच त्या. काय दम खा कावा याक्यान आक्यान संपलं कावाच अजून येते माझी. तुम्ही जाऊन बघता का हो? पण म्या तुम्हीच काय खोळे आहेस का? पायाचं पाक तुकडं पडलं माझ्या आणि परत जाऊया आता. नाही जायचं ना मग बसा की गप. गंगे कावा तरी नवऱ्याशी काय वाटतं का ग तुला? हा अगं नवरा आहे म्या तुझा. किती घालून पाडून बोलशील. वागताच असं मग कसं बोलायचं? वागता तसे कसं बोलायचंय. बरं खाया काय असेल तर दे लय भूक लागली मग. काय खाया खाया. भानुताई अजून आल्या नाही ती. त्या का आल्या नाही ती म्हणून माझ्या जीवाला घोर लागलाय आणि तुम्हाला भूक लागली होय? अहो वाईट जाऊन तरी बघा की अजून आल्या नाही ती त्या. मला लई काळजी वाटते या. आज्याला काय सांगायचं मला तर काय बी सुचना बघा. भानू अशी जेजुरी सोडून तर गेली नसेल ना? उगा काहीतरी बोलू नका सा. त्या का म्हणून जात्याल? अगं नाही की मग किती बोलतील. दोस्त खाती मागा धरणं. महाराज 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 तुम्हाला हुडकत होते भ्या बघा. नारायण नारायण. बोल बानू अशी अचानक कशी काय आलीस? तुझे काही काम होते का? ओ हे म्हणजे महाराज अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं समज करता आख्यान बी सांगता पर म्या तुमची सेवा कशी करू हेच मला कळना झालं आहे. नारायण नारायण. महाराज तुम्ही एक करता का वाड्यावर येऊन थोडा वेळ इसावा घेता का वाईज? नारायण नारायण. नाही नको बानू ते मला शक्य नाही. एके ठिकाणी फार काळ मी थांबू शकत नाही. महाराज मग तुम्ही आताच थांबता का? म्या आलेच जाऊन. नारायण नारायण. अगं पण बानू नाही महाराज आता नाही म्हणू नका सा. हे बघा मी अशी गेले ना अशी आले पर तुम्ही कुठं बी जाऊ नका. म्या लगेच येते. हा थांबा. नारायण नारायण. प्रभू ही कसली परीक्षा घेता आहात माझी? नारायण नारायण. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?